कहते हैं जहाँ भक्त पुंडलिक है वही भगवान विट्ठल है, और जहाँ भगवान विट्ठल है वही पंढरपुर है। और जब आज के समय के पुंडलिक पंडित प्रदीप मिश्रा जी जब 40 गांव आते हैं, तब 40 गांव भी पंढरपुर बन जाता है। जब 500 सालों बाद भगवान राम अपने घर वापस आ रहे हैं, उस शुभ अवसर पर 40 गांव के इस पावन नगरी में भक्ति का ऐसा जन सागर उमड़ता है। तो स्वागत है आपका आज के इस भक्तिमय व्लॉग में। मैं हूँ आपका होस्ट बापू द ट्रैवलर। मेरा आज का ये व्लॉग उन स्वयं सेवकों के लिए समर्पित है जो पिछले 5 दिन से यहाँ दिन रात सेवा दे रहे हैं। जैसे ही हम इस जगह आते हैं, हमें भगवान राम की एक बहुत बड़ी प्रतिमा दिखाई देती है। नमस्कार, माझे नाव अमन विजय नकवाल। मी नगर परिषद 40 गाव कर्मचारी आहे। तरी आज आम्हाला या ठिकाणी 5 दिवस देखील साफसफाई करताना झालेले आहे आणि आजपर्यंत आम्ही आमच्या कामाच्या पलीकडे जाऊन आम्ही एक निस्वार्थ भावाने सगळे कर्मचारी वृंद आम्ही या ठिकाणी सेवा करत आहोत आणि यापुढेही असे काही कार्यक्रम असतील तर आम्ही त्यासाठी सर्व नगरपालिका स्टाफ तत्पर असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही महाशिवपुराणमध्ये जी सेवा केलेली स्वच्छता अभियानाची, नरेंद्र मोदी साहेब जगाचे पंतप्रधान त्यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या दिशा आम्ही घराघरात राबवल्यात। पण महाशिवपुराण अभियानमध्ये हे देखील स्वच्छतेचं काम नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। 17 प्रभागातून 17 कर्मचारी आलेले होते। 102 कर्मचाऱ्यांचा माप आज इथं काम करत आहे आणि घंटागाडीचे जवळजवळ 150 असे म्हणजे जवळजवळ 226 कर्मचाऱ्यांचा माप नगरपालिकेचा बाबांच्या महाशिवपुराणमध्ये सेवेत हजर आहे। शिवपुराण महाकथेत मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने पूर्वतयारीसाठी आम्ही 2 मीटिंगा तालुका स्तरावर घेतल्या आधी। त्यामध्ये 5 स्टॉल सेवा देण्यासाठी लावल्या होत्या। त्यामध्ये 10 वैद्यकीय अधिकारी, 30 समुदाय आरोग्य अधिकारी, नंतर आरोग्य सेवक 40, आरोग्य सेविका 35, आरोग्य सहाय्यक 15, आरोग्य सहायिका 10 असा आमचा जवळजवळ 175 लोकांचा इथं स्टॉप होता। याच्यामध्ये आम्ही 5 स्टॉल लावलेले होते। 5 स्टॉलमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी, एक आरोग्य सहाय्यक, एक सेवक, एक परिचर असे 5 जणांचे स्टॉल लावले होते। तर हे 5 स्टॉल 3 शिफ्टमध्ये आम्ही लावले होते। डेली जवळजवळ 75 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी होत्या। 24 तास सकाळी
8 ते 2 एक शिफ्ट, याच्यामध्ये 25 लोक, 2 ते 8 याच्यामध्ये 25 अधिकारी कर्मचारी, आणि नाईटला सुद्धा 8 ते 8 असे 25 अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. साधारण या 16 ते 20 या कथेस 75,000 रुग्णांना या आरोग्य सेवेतर्फे सेवा देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आमच्या या भोजन कक्षात करण्यात आलेली आहे. मी संजय पवार, या भोजन कक्षाचा प्रमुख या नात्याने या ठिकाणी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो की शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवसापासून आलेल्या भाविकांना आम्ही साधारणतः पहिल्या दिवशी 70 ते 80,000 भाविक दुपारी या ठिकाणी जेवले. त्यानंतर रात्री जवळजवळ 1 लाख भाविकांनी भोजनाचा आनंद घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी 1.25 लाख, संध्याकाळी 1.25 लाख होते. तिसऱ्या दिवशी ती संख्या अजून वाढून जवळजवळ 1.5 लाखाला पोचली आणि कालच्या दिवशी तर सकाळी जवळजवळ 3 लाख लोक आणि रात्रीच्या वेळेला 2.25 लाख लोकांनी या ठिकाणी भोजनाचा आनंद घेतला आहे. आणि आज शेवटच्या दिवशी महाप्रसादाच्या निमित्ताने साधारणतः 4 ते 5 लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली आहे. आणि महाप्रसादामध्ये साधारणतः 10 टन चना बेसन आणि त्या प्रमाणामध्ये साखरेचं असं जवळजवळ 4 ट्रॉली बुंदी या ठिकाणी महाप्रसादाच्या निमित्त बनवून आजच्या या दिवशी आम्ही महाप्रसादाचं वाटप करणार आहोत. याच्यासाठी आमची जवळजवळ 50 लोकांची टीम गेल्या 8 दिवसापासून आता परिश्रम करते आणि या प्रसंगी अतिशय सुंदर असे अनुभव आले. अनेक सेवेकरी यांनी स्वतःहून येऊन या सर्व कार्यक्रमात सहभाग दिल्यामुळे भाविकांना महाप्रसादाचा आनंद देताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही आणि आम्ही ज्यानेही जेव्हा मागितले त्याला पूर्णपणे अन्नाचा भोजनाचा आनंद देऊ शकलो. यात आम्हा सगळ्या टीमला अतिशय आनंद होत आहे. आणि या सगळ्या कामात माननीय खासदार उदयनजी पाटील यांच्या सूचनेनुसार कुठल्याही प्रकारची कमी पडायला नको अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी नियोजन केलं होतं. आणि प्रदीपजी मिश्रा आणि परमेश्वर बोले भगवान शंकर यांच्या कृपेने हा संपूर्ण भोजनाचा महाप्रसादाचा नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी आम्ही केलेले आहे. आमच्या या भोजन भंडाऱ्यामध्ये या ठिकाणी 40 महाराज एकावेळी सातत्याने काम करत आहेत आणि त्यांच्या मदतीला जवळजवळ 100 लोकांचा असिस्टंट स्टाफ आहेत आणि त्यासोबत अनेक सेवेकरी या चपाती लाटण्याला, पुरी लाटण्याला आणि इतर सर्व गोष्टींना मदत करत आहेत. या ठिकाणी जवळजवळ 35 ते 40 भट्ट्या आम्ही तयार केलेल्या आहेत. हे चपाती मेकर आहे, हे ताशी 1000 पोळी बनवतं. इतकं जबरदस्त आहे, याची चपाती पूर्णच पडते आणि सॉफ्ट लागते. जसे आपण छोटे फुलक्यांसारखे याची चपाती होते खाली पान, म्हणजे लोकांना खाण्यास आनंद होतो. खाली जो एक खातो तो 2-3 चपात्या खातो. पोळी पा खालची खालची पडताना डायरेक्ट फुलकं तयार होतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय वाटतं तुम्हाला? आनंदी आनंदी. जळगाववरून आले
सेवा करायसाठी आम्हाला एकदम आनंद वाटतोय. आमची हो सगळी बाईंची टीम आलेली. चाळीसगावमध्ये 5 दिवस आनंद वाटला आम्हाला. बाबा आले तर सेवा करायला भेटली, सेवा बी भेटली आम्हाला. ऐकायला येतं. तुम्ही कुठून आले ते सांग. इथंच आहे आम्ही चाळीसगावमध्ये 5 दिवस बाबा आले. आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. आम्हाला सेवा करायला भेटली आहे. आम्हाला इथं बसून ऐकायलाही येत आहे. आमची सेवा पण होती. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत आम्ही राहतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम ही आम्हाला सेवेची सेवा करायला मिळाली आहे. महाराजांच्या कृपेने सर्वांचा हातभार लावून ही सेवा पूर्ण होत आहे. आणि उन्मेष दादांनी जे कार्य केलं ते कोणीच करू शकणार नाही. चाळीसगावकरांच्या जनतेसाठी त्यांनी फार मोठी प्रस्तावना आणली. त्यांचे सगळ्या जनतेतर्फे आभार मानले जात आहेत. आणि सेवेचा लाभ भेटला. चाळीसगावकरांना त्यांच्यामुळे सेवेचा लाभ मिळाला. दादांचे सर्व जनता सहकारी आभारी आहे. चाळीसगांव में 5 दिन से इतनी सेवा चल रही, हमारे भाग्य चालीसगांव के इतना सब पुण्य का काम मिला, सब कुछ बाबा की सेवा मिली हमको. हम बहुत भाग्यवान लोग हैं. चालीसगांव के लोग, बाहर के लोग बहुत आए, इधर उधर के लोग, पूरे महाराष्ट्र के लोग, खानदेश के लोग आ गए चालीसगांव में. सबको हर हर महादेव, हर हर महादेव. शिव महापुराण कथा के अंदर 250 कारीगरों और 150 हेल्परों के साथ में ये बाबा के 4 लाख लोगों का खाना अभी तैयार हो रहा है प्रतिदिन. 1.5 से 2 लाख प्रतिदिन एक टाइम का खाना खाते थे और आज 4 से 5 लाख लोगों का खाना अभी तैयार कर रहे हैं. 400 लोगों की टीम है. 400 लोग. जलगांव राजस्थान कैटर्स. हरिशंकर महाराज. और ये हमारा शिव महापुराण भंडारे का ये तीसरा भंडारा है. पहला भंडारा हमने मालेगांव में किया, दूसरा भंडारा हमने धुलिया में किया, तीसरा भंडारा हमारा 40गांव में कर गया. नाश्ता जवळजवळ 9 ते 10 लाख लोक जेवण करते नाश. हे जे उमेश दादांनी जे सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही उमेश दादा पाटलांचे मनापासून आभारी आहोत. स्वयंसेवा करायला आम्हाला खूप आनंद झाला. घरासारखं वाटलं. 5 दिवसापासून आम्ही इथे सेवा करतोय. आम्हाला खूप छान वाटलं. खूप आनंद झाला. सगळे लोक आम्हाला घरासारखे वाटले. आम्ही सगळ्यांची सेवा केली. आम्हाला खूप आनंद झाला. 5 दिवस आमचे कुठे गेले नाही हे आम्हाला कळलं नाही. सगळे आम्ही सेवन दादांच्या कृपेने सगळं शिव महापुराण कथेचा लाभ मिळाला. दादांचे खूप खूप आभार आहे आमच्यावर. मला 5 दिवस कार्यक्रम चालू झाल्यापासून त्याच्यावर आम्हाला 5 दिवस चांगली सेवा भेटली. आम्हाला खूप आनंद आणि मनाला खूप छान वाटलं. आणि असेच सगळ्या गोष्टी सगळे भक्तजन व भाविकजन सेवा करून सगळेजण आनंद घेत आहे. हेच आनंद वाटतो सगळ्यांना. जय श्रीराम. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्री शिवाय नमस्तुभ्यम. 5 दिवसात खूप आनंद मिळाला. आणि काल आणि परवा आम्ही साबुदाणा खिचडी वाटप केली तर साधारणतः 2 ते 3 हजार लोकांना. आणि सेवेचा लाभ मिळाला. आजही सेवेची संधी मिळाली त्याबद्दल खूप मनसे आभार. आदरणीय खासदार उर्मिदादा यांनी अतिशय चांगला धार्मिक प्रकल्प या ठिकाणी घेतला. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. खूप लोक समाधानी. सर्व लोकांची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था झाली. भोजन सर्वांना व्यवस्थित मिळालं. ऐकायला व्यवस्थित मिळालं. दादा तुमचं खरोखर सर्व चाळीसगावकरांच्या वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आहे समाप्तीचा कार्यक्रम आहे. आपल्या परिसरातून खूप मोठी जनसंख्या आलेली आहे. जेवणाची अतिशय चांगली व्यवस्था ठेवली आहे. साधारण अंदाज 11 लोकांचा अंदाज आहे. तर जेवणाची व्यवस्था स्वयंसेवकांनी अतिशय चांगली केलेली आहे. प्रत्येकाला पोटभर जेवण मिळत आहे. आम्ही 4-5 दिवसापासून सेवेकरी आहोत. 4-5 दिवसापासून सारखं 5-6 वाजता तिथे पोळ्या लाटायची सेवा दिली, वाढायची सेवा दिली, घरी पण सेवा केली. लहान मुलं असताना इथे 5 दिवसापासून येतोय. वरण पण मस्त आहे, भात मस्त आहे. कसं वाटलं 5 दिवस तुम्हाला? असं जेवण आणि हॉटेलमध्ये जर पैसे दिले 100 रुपये 200 रुपये डिश तरी भेटणार नाही. इतकं स्वादिष्ट जेवण. आणि देवाच्या नावाने तर जास्त स्वादिष्ट लागतंच. पण हे एकदमच भारी प्रसाद आहे. आम्हाला
अभिमान वाटतो. आमच्या 40 गावला असं प्रसाद आणि असे देव आले, मिश्र आले, आम्हाला आमच्या इथे येऊन गेले. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आम्ही सुरतहून आलेलो आहे. 40 गावची पावन धरती एकदम सुंदर आहे आणि जेवण वगैरे सर्व 2 दिवसापासून छान सुविधा देत आहे. फार आनंद झाला. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज शिवमहापुराण कथेचे जे 5 दिवसाचं शिबिर होतं, जे कथेचा लाभ घेतला लोकांनी, तर त्यासाठी नगरपालिका प्रशासन यांनी जवळजवळ पूर्ण स्वच्छतेवर ध्यान दिलेलं आहे. आणि मी PS जाधव कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनंही पूर्ण सहकार्य केलेलं आहे. तरी आम्ही सर्व ठेकेदारांनी 6 ट्रॅक्टर, 25 गाड्या आणि 172 कर्मचारी स्वच्छतेसाठी दिलेले आहेत. व रात्रीचे व दिवसाचे पूर्ण काम आमच्या कर्मचाऱ्यांनी, ड्रायव्हर असो लेबर असो, यांनी पुरेपुरे पार पाडलेला आहे. जवळजवळ आजचा शेवटचा दिवस आहे, तरी आमचे कर्मचारी रात्रीपासून तर आतापर्यंत पूर्ण सहकार्य करीत आहे. व नगरपालिका कर्मचारी मुकरदम महोदय व स्वच्छ पूर्ण आरोग्य विभाग यांनी सुद्धा पूर्ण दखल घेतलेली आहे. व आमचे माननीय शिवसाहेब ठोंबरे साहेब यांनी पुरेपूर दक्षता दिलेली आहे कार्यक्रमाची. आम्ही 40 गाव शहर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहे. आम्ही 2 गाड्या ह्या जे कर्मचारी तसेच होमगार्ड अधिकारी व ST कर्मचारी यांना सरकारी गाड्यांमध्ये रोज 300 पाकिटं प्रत्येकाला पोटभर जेवण मिळेल एवढं अन्न आम्ही वाटप करीत आहोत. आम्हाला सर्वात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे आमचे नाना संजय पवार सरांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. कारण त्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे फूड पॅकेट आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना तसेच होमगार्डांना देऊ शकत नव्हतो. तसेच माझ्यासोबत असलेले तुकाराम दादा, किशोर दादा व बोरडकर दादा यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले. तसेच या जेवणाच्या ठिकाणी जे पण सदस्य भाविक होते त्यांनी पण आम्हाला असं कधीच भेदभाव केला नाही की पोलीस डिपार्टमेंटचं आहे आणि आम्ही तुम्हाला का देऊ. स्वेच्छेने मनाभावाने त्यांनी आम्हाला मदत करून पाहिजे तेवढे पार्सल घेऊन जा, फक्त आम्हाला सांगा किती पार्सल हवे आहेत. अशा मोठ्या प्रमाणे त्यांनी मन मोठं करून पोलीस डिपार्टमेंटसाठी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्याला पाणीही उपलब्ध करून दिलं. आज आम्ही प्रत्येकाचा आढावा घेतला तर आम्हाला जळगावपेक्षा 40 गावला जेवणाची सुविधा तसंच पाण्याची सुविधा खूप अविलक्षणीय क्षणासारखी आहे. सदर उत्सव कार्यक्रमासाठी 600 पोलीस अंमलदार तसेच 500 होमगार्ड आणि 100 अधिकारी वर्ग तसेच 4 सरकारी गाड्या व 30 मोटरसायकली या पेट्रोलिंग कामी माननीय SP सो राजकुमार साहेबांनी पुरवण्यात आलेल्या होत्या. मध्ये जी शिवपुराण कथा होत आहे, माननीय श्री खासदार उमेशदादा पाटील आणि शंभरदादा पाटील यांच्या संकल्पातून चाळीसगावमध्ये एक चांगल्या पद्धतीने शिवपुराण कथा कार्यक्रम आयोजित केला. त्या कथेमध्ये आम्ही साईकृपा मित्र परिवार आणि 777 कंपनीकडून दररोज इथे 204 वाटप करून 7 ते 8 हजार भाविकांना पाणी देण्याचा प्रयत्न, पाणी पाजून त्यांना उन्हाळ्यामध्ये ताण भागवण्याचा प्रयत्न आमच्या मित्र परिवाराने केला आहे. ही संधी फक्त आम्हाला शिवपुराण कथेमुळे इथे मिळाली आहे. आज सुद्धा आमच्या मित्र परिवाराने सगळ्या उन्हामध्ये ही कथा सुटणार आहे, त्यामुळे सगळ्यांना थंड मठ्ठ्याचं आयोजन केलं आहे. आणि इथे शिवपुराणमध्ये आल्या सर्व भाविकांना आम्ही इथे मठ्ठा पुरवून सगळं मित्रपरिवार सहकार्य करत आहोत. आणि हे फक्त उमेशदादा खासदार उमेशदादा पाटील यांच्यामुळे इथे सगळं आम्हाला शिवपुराण कथेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी विरुद्ध दर्दरापरि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमे तु वस्तुनि गगनचर प्रवाह पावितस्तरे कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गं कपालिकामट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयच्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव जटाकटाः सम्भ्रमग्धमन्मलिन्दगज्जरी तिरोलवीचि वल्लरी विराजमानमोहनज्ज्वलल्ललाटकट्टभावके किशोरचन्द्रशेखरे रतिक्षरम् ॐ नमः शिवाय। संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी विरुद्ध दर्दरापरि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमे तु वस्तुनि गगनचर प्रवाह पावितस्तरे कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गं कपालिकामट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयच्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिव
प्रकटाः सम्भ्रमब्धमन्मलिन्दगच्छन्ति लोलवीचि वल्लरी विराजमानमोहनज्वलल्ललाटकट्टव्यापके किशोरचन्द्रशेखरे रतिर्पुमिच्छरम् संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष